मीन राशी. नमस्कार मंडळी, मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबकराज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. आज आपण 2026 या वर्षातील जून महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा मीन राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत. या संपूर्ण जून महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करतायत. यात प्रामुख्यानं 1 जून या दिवशी गुरु ग्रह कर्क राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय. 8 जून या दिवशी शुक्र ग्रह कर्क राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय. 15 जून या दिवशी सूर्य ग्रह मिथुन राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय. 20 जून या दिवशी मंगळ ग्रह वृषभ राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय. 22 जून या दिवशी बुध कर्क राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय. मग या राशी परिवर्तनाचा मीन राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. प्रथम स्थान स्वामी गुरु ग्रह अगदी महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे 1 जूनला राशी परिवर्तन करून तो मिथुन राशीतनं कर्क राशीमध्ये जातोय. शनी लग्नी ग्रह आहे. मग लग्नेश पंचमामध्ये वास्तव्य करणं आणि तेही उच्चतम अवस्थेमध्ये म्हणजेच या महिन्याची सुरुवात ज्ञानानं होणार आहे, इष्टदेवतेच्या दर्शनानं होणार आहे. परिवाराला कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जाणं, त्याचबरोबर शेअर मार्केटमध्ये मोठा लाभ, याचबरोबर अचानक अकल्पित धनप्राप्तीचे योग. ज्या जातकांना लॉटरीचं तिकीट काढायचंय त्यांच्यासाठी सुद्धा ही संधी आहे. आपण आपल्या आवडत्या व्यक्तीला प्रेम व्यक्त करण्याचा हा महिना आहे असं म्हणायला हरकत नाही. द्वितीय स्थान या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा 20 जून पर्यंत द्वितीय स्थानामध्ये विराजमान आहे आणि त्यानंतर तो तृतीय स्थानामध्ये जाईल. मग धनेश धनामध्ये, त्यामुळे मीन राशीच्या जातकांना या महिन्यात कुठलेही आर्थिक अडचणींचे संकट समोर येणार नाही. जे म्हणून कार्य ते करायला हातात घेतील ते कार्य त्यांचं पूर्ण होईल. 20 तारखेनंतर मंगळ ग्रहाला मानवणारं जे उपचय स्थान आहे तृतीय स्थान, त्या स्थानात मंगळ ग्रह जातोय, तोही अत्यंत शुभ योग आहे. म्हणजेच काय तर कौटुंबिक वातावरण जे आर्थिक दृष्ट्या विवंचनित होतं ते या महिन्याच्या सुरुवातीपासूनच दूर असेल. आर्थिक पैशाचे मार्ग त्यांचे मोकळे होतील. तृतीय स्थान या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह इथे वृषभ राशी विराजमान आहे. 8 जूनला राशी परिवर्तन करून चतुर्थातनं ते पंचमात जात आहे. या महिन्याच्या सुरुवातीला वास्तू घ्यावी, वाहन घ्यावं, शेती जमीन घ्यावी किंवा काहीतरी सुख उपभोगाच्या गोष्टी घ्याव्यात असे विचार मनात येतील आणि 8 तारखेच्या नंतर ते प्रत्यक्षात परिपूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. चतुर्थ स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा 22 जून पर्यंत स्वतःच्या राशीत आहे आणि नंतर तो पंचमात जाणार आहे, म्हणजेच कर्क राशीमध्ये जाणार आहे मिथुनेतनं. व चतुर्थामध्ये बुध ग्रह स्वराशीचा म्हणजे 22 दिवस भद्र नावाच्या राजयोगामध्ये बुध महाराजांच्या ज्या ज्या काही गोष्टी स्वप्नवत वाटत होत्या त्या अस्तित्वात आल्याशिवाय राहणार नाही, त्या पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाहीये. ते कार्य तुमचं परिपूर्ण करणार आहेत. गुरुजी, मला वाहन घ्यायचं फक्त मी विचार केला होता या महिन्यात, ते काम तुमचं पूर्णत्वाला जाणार आहे. गुरुजी, मला एखादी शेती जमीन घ्यायची होती, छोटीशी शेती करायची इच्छा होती, मला फार्म हाऊस बांधायचं होतं, मला काही पशु खरेदी करायचे होते, हे सगळे अतिशय उत्तम आहेत. पंचम स्थानामध्ये कर्क राशी आहे. पहिल्याच दिवशी गुरु ग्रह आहे, लग्नेश आहे
आणि उच्चतम अवस्थेला उच्च शिक्षण परिपूर्ण होण्याचा योग, शिक्षणातील अडथळे दूर होण्याचा योग, शिक्षणाच्या दृष्टीनं परदेशामध्ये, परराज्यामध्ये, परगावात जाण्याचा योग, संतान प्राप्तीचा योग, संतती निर्माण होण्यासाठी होणारे अडथळे, अनेक डॉक्टरी इलाज केले, दैवी उपाय केले तरी यश येत नव्हतं. ह्या सगळ्या अडचणी अडथळ्यांवर मात करून संतती प्राप्तीचे योग प्राप्त होत आहेत. षष्ठ स्थान, या स्थानाचा स्वामी सूर्य ग्रह पहिले 15 दिवस वृषभ राशीत आणि पुढील जो काही कालखंड आहे तो मिथुन राशीत, म्हणजे तृतीयात्न चतुर्थात आहे. मग षष्ठ स्थान उपचय, उपचयाचा मालक उपचय स्थानामध्ये म्हणजे तृतीय स्थानामध्ये रोगप्रतिकारक क्षमता चांगली, नोकरीमध्ये मोठ्या पदावरती, मोठ्या हुद्द्यावरती जबाबदारीचा योग, वेतन म्हणजे पगार वाढीचा योग, शत्रूंनाही मित्र करण्याचा योग, मातुल घराण्यातील लोकांशी जवळीक साधण्याचा योग, याच बरोबर वरिष्ठांनी तुमचे काम हेरल्यामुळे तुम्हाला चांगली प्रगतशील अशी मोठी जबाबदारीची जागा दिली आहे. त्याच्याने हुरळून जाऊ नका, काम तुम्ही जसं करताय तसं चालू ठेवा. कारण की 15 तारखेनंतर ग्रहाचं ज्या वेळेला राशी परिवर्तन होईल सूर्यग्रहाचं, त्यावेळेला तो मिथुन येईल. सप्तम स्थान, वैवाहिक सुखाच्या दृष्टीनं विचार करता या स्थानाचा स्वामी बुध ग्रह स्वतःच्या राशीमध्ये चतुर्थ स्थानात पहिले 22 दिवस भद्र नावाच्या राजयोगामध्ये विराजमान झालेला आहे. चांगली पत्नी, आज्ञाधारक पत्नी, कमवणारा पती, मोठ्या ठिकाणी नोकरीला असलेला, मोठ्या ठिकाणी तो व्यवसाय सुरू आपला ठेवत असलेला व्यक्ती आपला जोडीदार म्हणून आपल्याला प्राप्त होणार. अनेक स्थळ पाहिले आतापर्यंत जमत नव्हते, कारण की येणार होतं ते हे चांगलं स्थळ म्हणून आपण थांबलेलो होतो. ज्यांचे विवाह झाले त्यांच्या जोडीदाराला चांगली नोकरी लागण्याचा योग, चांगला व्यापार त्यांचा सुरू होण्याचा योग दाखवत आहे. पार्टनरशिप मधील व्यवसायामध्ये एक प्रकारचं यश दिसत असल्यामुळे कार्य कर्तृत्वाला तुमच्या जोड राहणार नाहीये, एवढं लक्षात ठेवा. अष्टम स्थानामध्ये तुळा राशी आहे. स्वामी शुक्र ग्रह 8 जून या दिवशी मिथुनेतनं कर्केत येतो आहे. म्हणजेच काय तर अष्टमेश चतुर्थामध्ये आईच्या प्रकृतीला अचानक थोडासा त्रास या निमित्ताने जाणवू शकतो. तिची काळजी तुम्हाला घ्यावी लागणार. आणि जी काही तुम्ही या महिन्यामध्ये घेत असलेली प्रॉपर्टी असेल, वाहन असेल, शक्यतो कागद थोडेसे पडताळून जर घेतले, वकिलाला दाखवून जर घेतले तर अडचण तुम्हाला येणार नाही. भाग्यस्थानामध्ये वृश्चिक राशी आहे. स्वामी मंगळ ग्रह हा 20 जून पर्यंत स्वतःच्या राशीमध्ये धनामध्ये विराजमान झालेला आहे. भाग्याला धनाची साथ मिळणं म्हणजे कुठेही कष्ट करतोय त्यानं मनात असा विचार येऊ द्यायचा नाही की माझे कष्ट व्यर्थ जातात की काय. केलेल्या कामाचं, कष्टाचं खऱ्या अर्थानं सार्थक या महिन्यात झाल्याशिवाय राहणार नाहीये. भाग्यामध्ये येणारे अडथळे दूर होत आहे. दशमस्थानाला कर्मस्थान म्हटलं. या स्थानाचा स्वामी गुरु ग्रह पंचमामध्ये महिन्याच्या सुरुवातीला 1 तारखेला 1 जूनला उच्चतम अवस्थेत आलाय. मोठं मंत्रिमंडळामध्ये आपलं सिलेक्शन म्हणजे नाव तिथनं जाहीर होणं, मंत्रीपद प्राप्त होणं, आमदारकीचं खासदारकीचं तिकीट आपल्याला विधान परिषदेवरती जाण्याचा योग या निमित्तानं, राज्यसभेवरती जाण्याचा योग या निमित्तानं मीन राशीच्या जातकांना प्राप्त होतो. त्याचबरोबर जे गव्हर्नमेंटचे टेंडर भरताय, जे सरकारी कामं घेताय, त्या कामांमध्ये येणारे अडथळे असतील हे सगळे दूर होताना दिसत आहे मीन राशीच्या लोकांचे. एकादश स्थान इथे मकर राशी आहे. स्वामी शनिदेव लग्न स्थानामध्ये स्थित आहे. मिळालेल्या लाभांचं खऱ्या अर्थानं स्वतःसाठी, स्वतःच्या परिवारासाठी उपयोगात रूपांतर होईल. व्यय इथे राहू महाराज आहे. स्वामी शनी ग्रह लग्नात आहे.
मग व्ययशाच्या बाबतीत निर्णय घेत असताना खऱ्या अर्थानं स्वतःसाठी जर खर्च होतोय तर मान्य, परंतु कुठल्याही कोणाच्याही कोर्टाच्या केसेसच्या मॅटरमध्ये तुम्ही पडू नका, वादविवादात तुम्ही जाऊ नका. हे तुम्हाला लक्षात आलं तर हा महिना जिंकला म्हणून समजा. आपल्यासाठी शुभ अंक 7 आहे, शुभ रंग हिरवा आहे, शुभ दिवस 2 तारीख, 3 तारीख, 9 तारीख आणि तुमच्या जीवनामध्ये 10 तारीख आहे. अशुभ दिवस 13 तारीख, 14 तारीख, 24 तारीख आणि 25 तारीख आहे. आपल्याला एक मंत्र देतो, ओम गदाधराय नमः. लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार.